तर पहा घड्याळाचा जर विचार केला आपण 9:30 म्हणजे हे 9, 8, 7, 6. तर 9:30 मिनिट काटा हा 6 वर असतो. मिनिट काटा कुठं असतो? 6 वर. आणि तास काटा कुठं असतो मग? 9 आणि 10च्या दरम्यान. मग आता पहा प्रत्येक या ठिकाणी 5 मिनिटामध्ये इथं असे 5-5 मिनिटाचे जर भाग पाहिले 3, तर हे 30 अंश, 30 अंश आणि 30 अंशाचे कोन तयार होतात. किती अंशाचे कोन होतात? 30 अंश, 30 अंश आणि 30 अंश. आणि हा जो वरचा या ठिकाणी 10 आणि 9 आणि 10च्या दरम्यानचा जो कोन आहे तो पण 15 अंशाचा असतोच. कारण 9:30 वाजता या दोन्हीच्या मध्यभागी काटा असणार आहे. म्हणजे टोटल कोन जर पाहिले तर 105 अंश. म्हणजे कोन जरी विचारला तरी आपल्याला सांगता आला पाहिजे. कोणाचं माप किती असतं? 105 डिग्री. 105 अंशाचा कोन असतो. तर जर कदाचित असा एखादा प्रश्न आला तर आपल्याला सोडवता येणं गरजेचं आहे. त्यानंतर कोणाच्या साईड वाढवल्यानंतर किंवा कोणाच्या साईड कमी केल्या तर काय फरक पडत असतो? समजा हा कोन आपण काढलेला आहे, हा आहे 40 अंशाचा. समजा याची साईड वाढवली आपण. असा एक प्रश्न आला होता परीक्षेमध्ये पहा. साईड वाढवली, किती अंशाचा कोन असेल? 40 अंशाचा. पण काय वाटतं? मेजर ऑफ द अँगल मे बी इन्क्रीज, डिक्रीज. तर कोणाच्या बाजू वाढवल्या किंवा कमी केल्या. समजा आता एवढ्या वाढवल्यात आपण, त्याला कमी करून टाकू अजून. आता किती अंशाचा कोन आहे? 40च आहे. बरोबर आहे. तर असे प्रश्न आपल्याला माहिती असले पाहिजेत. किंवा त्याचबरोबर 2 दिशा असतील समजा. 2 दिशा म्हणजे काय? तर एका मुलाचे तोंड उत्तर दिशेला असून म्हणजे ही उत्तर दिशा, उत्तर, पूर्व, पश्चिम, दक्षिण, नॉर्थ, साऊथ, ईस्ट अँड वेस्ट. जर समजा एका मुलाचं तोंड उत्तरेकडे आहे आणि तो डावीकडे डावीकडे 135 अंशातून वळला, टर्न झाला तो 135 डिग्री, तर त्याचं तोंड कोणत्या दिशेला असेल? तर 135 अंशातून वळायचं म्हणजे कुणीकडे? आणि डावीकडे म्हणजे पहा, जर इकडं तोंड असेल तर ही डावी बाजू येणार आहे. समजा पश्चिमेकडे वळलं तर किती अंश झालं? 90 अंश. पश्चिमेकडे जर तोंड करून ते वळले तर किती होईल? 90 अंश. आणखी किती अंश राहिला मग बाकी? 45. म्हणजे दक्षिणेकडे आणि पश्चिमेकडेच्या मध्यभागी त्यांचं तोंड येईल असं. ठीक आहे. म्हणजे हे होईल 45 अंश
आणि हा टोटल कोन होईल 135. त्यामुळे हे लक्षात ठेवा कोणत्या दिशेला असेल. किंवा परीक्षेत असं पण येऊ शकतं की तो 3 काटकोन उजवीकडे वळला. 3 काटकोन म्हणजे लक्षात आलं पाहिजे आपल्याला, 3 काटकोन म्हणजे हा एक काटकोन असतो, हा 2 काटकोन आणि हा 3 काटकोन. 4 काटकोन असेल, 5 काटकोन असेल, 6 काटकोन असेल तर आपल्याला सोडवता आलं पाहिजे. समजा तुम्हाला खूप काटकोन दिले, समजा की एक मुलगा 22 काटकोन वळला, म्हणजे 22 राईट अँगल. तर कसं करणार मग? तर तर 22 ला 4 न भागायचं. 4 पंचे 20, बाकी किती आली? 2. मग फक्त 2च काटकोन वळायचं, 22 वळायची गरज नाही. म्हणजे अशा सोप्या सोप्या आयडिया जर तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही खूप सोप्या पद्धतीने हा घटक सोडवू शकाल. आणि त्यानंतर पुढचा भाग म्हणजे कोन मोजणे. तर कोन मोजण्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहितच आहे, पण ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये काहीतरी चुकीच्या बेरजा करू नका. आणि शक्यतो ही जी बेरीज येते ना, ही ट्रायंग्युलर नंबरच येते. बघा तुम्ही, समजा ह्या दोन्हीची बेरीज केली तर 3 आली, याची बेरीज केली तर 6 आली, चारीची बेरीज केली तर 10 आली. पुढचा एखादा कोड असेल तर त्याची बेरीज येणार 15. म्हणजे हे ट्रायंग्युलर नंबर मध्येच ऍडिशन येत असते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर जर आणखी काही वेगळा प्रश्न आला समजा, तर असा काहीतरी वेगळा पण प्रश्न येऊ शकतो. या आकृतीमध्ये कोणांची संख्या किती आहे? किती अँगल आहेत या ठिकाणी? तर हा एक कोन आहे. आपण शक्यतो 5वीच्या लेवलला विचार करतोय, लक्षात घ्या, एकाच बाजूचा कोन गृहीत धरतोय. तर इतके कोन आहेत 5. ठीक आहे. तर लक्षात येईल आपल्याला. यानंतर जे नेक्स्ट चॅप्टर आहे ते म्हणजे पॅरलल लाईन. पॅरलल लाईन तर या ठिकाणी पॅरलल लाईन आणि परपेंडिक्युलर लाईन. तर पॅरलल लाईनलाच मराठीमध्ये समांतर रेषा असं म्हणतात. आणि परपेंडिक्युलर म्हणजे लंब रेषा. तर खालीलपैकी कोणत्या अक्षरामध्ये लंब रेषा आहे किंवा पॅरलल रेषा आहे किंवा दोन्हीही रेषा असू शकतात? तर पॅरलल समांतर म्हणजे काय? एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकीला न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असं म्हणतात. समजा हे एल आणि एम एकाच प्रतलात पाहिजे. ठीक आहे. त्यामुळं जर परीक्षेत असं आलं की एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात, असं नाही, लक्षात घ्या. एकाच प्रतलामध्ये शब्द असणं गरजेचं आहे. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला, एकाच प्रतलातला काय गरजेचं आहे. तर पहा, समजा 2 रेषा आहेत, इकडे लक्ष द्या. आता ही एक रेषा आणि ही एक रेषा एकाच प्रतलात आहे, म्हणजे एकाच प्रतलात असतील तर समांतर आहेत, बरोबर आहे. एकमेकीला छेदतात का? नाही, पण एकाच प्रतलात आहेत. पण जर अशी असेल तर हे छेदले का एकमेकीला? आणि मग छेदले, मग हे समांतर आहे का?
नाही, म्हणजे जो भाग सांगायचा मला, आता ह्या दोन लाईन आहेत त्या क्रॉस, बरोबर आहे. एकाच प्रतलात असेल तर ह्या छेदून तरी जातील किमान, पण वेगवेगळ्या प्रतलात असतील तर. म्हणून जी समांतर रेषेची व्याख्या आहे, जर आवर्जून परीक्षेमध्ये मुद्दाम त्याने असं विचारलं की एकमेकीला न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असं म्हणतात. एकाच प्रतलात हा शब्द महत्वाचा आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर लंब रेषा म्हणजे काय, तर एक रेषा दुसऱ्या रेषेला जेव्हा छेदते, जर इथं 90 अंशाचा कोन तयार होत असेल, 90 डिग्री, 90 अंशाचा कोन, ठीक आहे. आता हे चारही बाजूने असतील असं काही नाही, या पद्धतीची पण आकृती असू शकते फक्त अशी, आणि ही रेषा यल असेल आणि ही यम असेल, तर याला म्हणायचं लंब रेषा. परीक्षेत असाही प्रश्न येऊ शकतो कधी कधी, दोन रेषा छेदल्यानंतर कोणत्या प्रकारचा कोन होऊ शकतो. किंवा खालील कोणत्या अक्षरामध्ये आपल्याला तर परपेंडिक्युलर लाईन म्हणजे काय, when two line are in same plane and not intersect each other, शब्द महत्वाचा लक्षात घ्या, सेम प्लेन अँड नॉट इंटरसेक्ट इच अदर, म्हणजे एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकीला न छेदणाऱ्या. दीज लाईन आर पॅरलल, लाईन यल आणि एम. आणि हे लिहितात कसं पहा, लाईन यल पॅरलल साठी दोन रेषा घेतात आणि लाईन एम, म्हणजे हे जे दोन उभ्या रेषा लिहायचे, जसं बेरीज करताना आपण बेरीजचं चिन्ह लिहितो, वजाबाकी करताना वजाबाकीचं चिन्ह लिहितो, तसे ह्या ज्या दोन रेषा ओढल्या जातात याचं या पॅरलल साठी आहेत. पॅरललचं ते साइन आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि परपेंडिक्युलर असेल तर समजा ही एक रेषा आहे आणि त्याला ही रेषा परपेंडिक्युलर आहे 90 डिग्री मध्ये, समजा या रेषेचे जर पॉइंट दिले आपण पी क्यू आणि इथं आहे आर एस, तर आपण असं म्हणू शकतो आर एस परपेंडिक्युलर ऑन पी क्यू, म्हणजे हा त्याच्यावर लंब आहे, या पद्धतीने आपल्याला लिहिता येतं. आणि हे जे उलट टी आहे, उलट टी हे परपेंडिक्युलरचं साइन आहे. म्हणजेच लंब. बऱ्याच वेळेस असाही प्रश्न असतो की खालीलपैकी कोणत्या अक्षरामध्ये तुम्हाला लंबरेषा दिसेल, तर पर्याय काय असतील पहा. परपेंडिक्युलर लाईन कुठं दिसते, बी मध्ये दिसेल, डी मध्ये दिसेल, डब्ल्यू मध्ये दिसेल का टी मध्ये दिसेल, टी मध्ये. ठीक आहे. त्यानंतर पॅरलल लाईन कोणत्या लेटर मध्ये असू शकतात, ओके. तर या ठिकाणी पॅरलल लाईन कुठं आहे पहा, ऑप्शन बी. या यमच्या ज्या दोन लाईन आहेत ना, ह्या पॅरलल आहेत अशा. तर अशा पद्धतीनं पण आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे. यानंतर
जो नेक्स्ट टॉपिक आहे तो पण या ठिकाणी आपण समजून घेऊयात. तर पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे ट्रायंगल, रेक्टँगल अँड स्क्वेअर. ट्रायंगल, रेक्टँगल अँड स्क्वेअर. तर या घटकाचा जर विचार केला आपण तर याच्या प्रॉपर्टीज आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. प्रॉपर्टीज म्हणजे काय? त्या ट्रायंगल बद्दल माहिती. तर आता ट्रायंगलचा जर विचार केला आपण तर ट्रायंगल म्हणजेच मराठीमध्ये त्रिकोण. याला जर नाव दिलं आपण ए, बी आणि सी. ए बी सी. तर या ट्रायंगलला 3 व्हर्टायसेस असतात आणि 3 साइड पण असतात. तर या ठिकाणी जे व्हर्टेक्स आहेत और व्हर्टायसेस तर ते आहेत ए, बी अँड सी. म्हणजे त्याला मराठीमध्ये शिरोबिंदू असं म्हणतात. शिरोबिंदू. त्यानंतर साइड्स मध्ये जर पाहिलं आपण तर 3 साइड्स आहेत म्हणजे बाजू. बाजू कोणत्या कोणत्या आहेत? ए बी, बी सी अँड ए सी. दीज आर 3 साइड्स. अँगल कोणते कोणते आहेत? तर अँगल ए, अँगल बी अँड अँगल सी. म्हणजे त्रिकोणाला 3 व्हर्टेक्सेस, 3 साइड्स अँड 3 अँगल असतात. आणखी या त्रिकोणाबद्दल आपल्याला काय सांगता येईल? तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज 180 अंश असते. हे पण लक्षात ठेवा. समजा आपल्याला एखादा जर ट्रायंगल ड्रॉ केला समजा हा कोण आहे 70 अंश, हा कोण आहे 60 अंश. तर हा कोण किती असेल? तर लक्षात घ्या या ठिकाणी जे 3 कोण असतात समजा हे पी क्यू आर आहे. तर कोण पी अधिक कोण आर अधिक कोण पी क्यू आर सर्वांची बेरीज किती येते? 180. त्यामध्ये पण पी आहे 70, क्यू आहे 60. तर कोण आर बरोबर 180 असेल. तर कोण आरचं माप कसं काढणार आपण? तर 70 आणि 60 ची बेरीज 180 तून वजा करायची. म्हणजे अँगल आर इज इक्वल टू 180 मधून 130 वजा करा तर उत्तर येईल 50 अंश. किती येईल? 50 अंश. तर असंही आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्याचबरोबर एखादा राईट अँगल असेल समजा हा काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोणाचा एक कोण हा 90 अंशाचा असतो. म्हणजे राहिलेले 2 कोण किती अंशाचे असतील? निश्चित नाही सांगता येत पण त्याची बेरीज 90 येते हे सांगू शकतो आपण. त्यामध्ये पण समजा हा जर 30 अंशाचा असेल तर हा किती अंशाचा असेल? किती येईल? 60. ठीक आहे. आणखी एक गुणधर्म आपण या ठिकाणी पाहणार आहोत तो म्हणजे बाह्य कोन.
समजा एखादा ट्रायंगल जर असा ड्रॉ केला, समजा हा कोण आहे 80 अंश, हा कोण आहे 60 अंश, तर हा राहिलेला कोण किती अंशाचा असेल 40 अंशाचा. आता हा 40चा बाह्य कोन म्हणजे काय, तर ही साईड जेव्हा आपण वाढवू तेव्हा इथे एक कोन तयार होतो. हा कोन किती अंशाचा असेल, असा प्रश्न परीक्षेत येऊ शकतो आपल्याला एखाद्या वेळेस. तर हा जो बाह्य कोन आहे हा पूर्ण कोन किती अंशाचा असतो, ठीक आहे, किती येईल 140. आणि आपल्याला हे तरी कळलं पाहिजे की कधी कधी काय होतं पहा, आता हा आहे 80, मग हा 90 पेक्षा लहान आहे म्हणून 80 आहे, ठीक आहे. हा किती असेल असं विचारल्यावर जर तुम्ही 40 अंश म्हणायला लागलात तर आपण किती वेडे आहोत, कारण हा तर विशाल कोण आहे. 140 कसं होईल, म्हणजे नुसतं 40 कसा होईल, नुसतं 60 कसा होईल, नुसतं 70 कसा होईल, असा पण विचार करायला शिका. आता हा कोण बघितला बघितला वाटतो का तुम्हाला 70चा असेल, 80चा असेल, 90चा असेल, नाही ना, मग असं विचार करायला आला पाहिजे ना आपल्याला. ठीक आहे, तर हे काळजीपूर्वक लक्षात ठेवा. यानंतर पुढचा भाग पाहूया आपण, चौरस. तर चौरस पाहण्यापूर्वी आपण क्वाड्रिलॅटरल पाहूयात. म्हणजे चौरस हे त्याचे दोन प्रकार आहेत पुन्हा त्यानंतर. क्वाड्रिलॅटरल म्हणजे चौकोन. तर कोणत्याही तर आता ही आकृती आहे चौकोनाची. चौकोनाला 4 शिरोबिंदू असतात, म्हणजे व्हर्टायसेस किती असतात 4. त्याचबरोबर 4 साइड्स असतात आणि 4 अँगल पण असतात. म्हणजे 4 कोन, 4 बाजू आणि 4 शिरोबिंदू, हे चौकोनाचे शिरोबिंदू आणि कोण आणि बाजूची संख्या आहे. ठीक आहे, परीक्षेत आपल्याला जर असा प्रश्न आला की त्रिकोणाचं नाव तुम्ही किती प्रकारे लिहू शकतात, माहिती आहे का तुम्हाला? हम्म, तसं चौकोनाचं पण येऊ शकतं. पहा, समजा हा त्रिकोण आपण काढलेला आहे, याचं नाव आपण किती प्रकारे लिहू शकतो, किती? तर पहा आता 3 अक्षर घेऊन लिहितो आपण, पी क्यू आर, पुन्हा क्यू पासून सुरुवात करा, क्यू आर पी, ट्रायंगल आर पी क्यू. म्हणजे पहा, पी पासून सुरुवात केली आणि एकदा नाव असं लिहिलं पी क्यू आर, पुन्हा क्यू पासून सुरुवात केलं क्यू आर पी, आर पासून सुरुवात केलं आर पी क्यू. ठीक आहे, आता हेच उलट लिहायचं. उलट म्हणजे कसं पहा, पी पासून सुरुवात करायचं आणि क्यू आर क्यू असं यायचं, म्हणजे ट्रायंगल पी आर क्यू, ट्रायंगल आर क्यू पी, ट्रायंगल क्यू पी आर. तर असं हे 6 प्रकारे आपण त्रिकोणाचं नाव लिहू शकतो. बरोबर आहे. तसंच मग आता चौकोनामध्ये सांगा बरं किती प्रकारे लिहिता येईल चौकोन. इथून चालू केलं की ही एकदा, इथून चालू केली की दोनदा, इथून चालू केलं की तीनदा, इथून चालू केलं की चारदा, आणि पुन्हा त्याच्याच उलट तेवढेच. ठीक आहे, म्हणजे आपल्याला ह्या आधीच्या नॉलेजचा वापर करता आला पाहिजे. तर 3 पॉइंट आहेत ना, मग 3 पॉइंट पासून एकदा उजवीकडून आणि एकदा डावीकडून. तसंच चौकोनामध्ये पण करता आलं पाहिजे. 4 पॉइंट आहेत ना, एकदा उजवीकडून 4 नावं आणि एकदा डावीकडून 4 नावं. तर या पद्धतीने हे लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर आता या चौकोनामध्ये, आता जसं त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज किती होती, त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज किती होती 180.
तसंच चौकोनाच्या चारिकोणाची बेरीज माहिती आहे तुम्हाला? चौकोनाच्या चारिकोणाची बेरीज 360 अंश. कळत नसेल तर आपल्याला चौरस तर माहित आहे ना, चौरसाचे तर 4 कोन माहित आहेत की किती असतात. किती असते बेरीज मग? कारण हे 90 अंश 90 अंश 90 अंश 90 अंश. चौरसाच्या चारही बाजू समान असतात. म्हणजे जो स्क्वेअर आहे त्या स्क्वेअरचे गुणधर्म लक्षात ठेवा. चौरस चौकोनाचा कोणताही चौकोन परीक्षेत जर आला आणि त्याचे जर कोन दिले तुम्हाला, तर या ठिकाणी पहा, समजा हा चौकोन आहे आणि याचे कोन दिले, समजा हा आहे 110 अंश, हा आहे 50 अंश, हा आहे 120 अंश, तर हा किती असेल? सर्वांची बेरीज किती येते? 360. मग तुम्हाला तिघांचे कोन दिले जाऊ शकतात आणि एकाचा कोन विचारला जाऊ शकतो. किती येईल मग? 80. करेक्ट, 80 अंश येईल. तर असे प्रश्न चुकू नका, काळजीपूर्वक सोडवा. त्यानंतर पुढचा भाग आपण पाहूया. चौरसामध्ये चारी बाजू समान, चारी कोन 90 अंशाचे. त्यानंतर चौरसाला किंवा चौकोनाला 2 कर्ण असतात. कर्ण कुणाला म्हणायचं? तर समोरासमोरचे शिरोबिंदू जोडणाऱ्या ज्या रेषा आहेत, तर हे 2 कर्ण असतात, लक्षात ठेवा. कोणत्याही चौकोनाला 2 कर्ण असतात. ठीक आहे. त्यानंतर आयतासंबंधीची माहिती घेऊयात आपण. आयत म्हणजेच रेक्टँगल. तर या रेक्टँगल मध्ये समोरासमोरच्या बाजू सारख्या असतात, म्हणून अशा या प्रकारच्या खुणा पण केलेल्या असतात. एखाद्या आकृतीत अशा खुणा म्हणजे काय? तर सारख्या बाजू असणाऱ्या रेषा. तर या पद्धतीनं यावर जास्त खूप असं डीप प्रश्न विचारले जात नाहीत. आणि चौकोन वगैरे किंवा त्रिकोण किती होतात वगैरे हे आपण बुद्धिमत्तेमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे इथं आपण जास्त घेणार नाहीत. ठीक आहे. तर या पद्धतीनं हा घटक समजून घ्या. यानंतर जो पुढचा भाग आहे तो म्हणजे सर्कल. म्हणजेच वर्तुळ. तर सर्कलामध्ये म्हणजेच वर्तुळामध्ये जो मध्यभागी बिंदू असतो त्याला आपण केंद्रबिंदू असं नाव देतो. इथे जर ओ असेल तर केंद्रबिंदू असं म्हणतात त्याला. त्यालाच सेंटर पॉइंट असं पण म्हटलं जातं. आणि ही केंद्रबिंदू आणि वर्तुळावरचे बिंदू, आता एक लक्षात घ्या, आपल्याला काही कन्सेप्ट समजून घ्यायचे यामध्ये. एक्सटेरियर पॉइंट, इंटेरियर पॉइंट अँड सर्कल. आता समजा हा पी पॉइंट आहे, तर तो कुठं आहे? एक्सटेरियर नाही, इंटेरियर मध्ये आहे. बरोबर आहे. पी आर एस हे इंटेरियर पॉइंट आहेत. ठीक आहे. आणि एक्सटेरियर म्हणजे काय? बाहेरचे. एम एन एल आर. बघा, लक्षात येतं का? म्हणजे वर्तुळाच्या अंतर्भागामध्ये कोण कोण आहे? पी एस आणि आर. पी एस आणि आर आहे अंतर्भागामध्ये. तर बाह्य भागामध्ये कोण कोण आहे? एन एम एल आणि क्यू. पहा, लक्षात येतं का? अंतर्भागातले वेगळे, बाह्य भागातले वेगळे. आता केंद्रावर म्हणजे वर्तुळावर असणारे बघा, हा एक्स वाय झेड डब्ल्यू. तर हे वर्तुळावरील बिंदू आहेत, हे लक्षात घ्या.
म्हणजे वर्तुळावरील बिंदू, वर्तुळाच्या बाहेरचे बिंदू आणि वर्तुळाच्या आतले बिंदू हे कळलं पाहिजे आपल्याला. आलं लक्षात? मग आता हे जर समजलं तुम्हाला तर आपल्याला यामधले काही महत्वाच्या संकल्पना समजून घ्यायचे. मग आता वर्तुळाचा केंद्रबिंदू कुठं असेल? एक्सटेरियर का इंटेरियर? इंटेरियर, बरोबर आहे. आता वर्तुळावरील, आता बघा वर्तुळाचा केंद्रबिंदू कळाला तुम्हाला आणि वर्तुळावर एक बिंदू आहे समजा P. हा वर्तुळावरचा बिंदू आणि केंद्रबिंदू जोडला तर एक रेषा तयार झाली. याला काय म्हणतात आपण? रेडियस. चुकू नका, अतिशय सोपे सोपे भाग आहेत. त्रिज्या. कुणाला म्हणायचं त्रिज्या? मग केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू जोडणारी रेषा असेल तर त्याला म्हणायचं त्रिज्या. ठीक आहे. अशा किती त्रिज्या काढता येतात आपल्याला? अनलिमिटेड, असंख्य त्रिज्या आपण काढू शकतो. बरोबर आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आपल्याला शिकायचा आहे. समजा वर्तुळावरचेच दोन बिंदू घ्या कोणते पण. समजा या ठिकाणी दोन बिंदू आहेत एक्स आणि वाय आणि हे दोन बिंदू जोडा. आता एक रेषा तयार झाली, यालाच आपण कॉर्ड असं म्हणतो. त्याला मराठीमध्ये जीवा असं म्हटलं जातं. एक्स वाय. पहा, लक्षात येते का? अतिशय सोपा भाग आहे. मग अशा किती कॉर्ड काढू शकाल तुम्ही? किती काढता येतील. फक्त त्याला कंडिशन काय आहे? वर्तुळावर दोन बिंदू असले पाहिजेत, एवढीच कंडिशन आहे. काय कंडिशन आहे? वर्तुळावरचे दोन बिंदू कुठलेही असले पाहिजेत. ठीक आहे. आणि हीच कॉर्ड जर सेंटर मधून जात असेल, हीच कॉर्ड कुठून जात असेल? सेंटर मधून. आता या ठिकाणी आपण सेंटर मधून एक कॉर्ड काढूयात. याला नाव देऊयात आपण ए बी. आता ही कॉर्ड कुठून गेली? सेंटर मधून. जर सेंटर मधून एखादी कॉर्ड जात असेल तर त्याला डायमीटर असं म्हणतात, म्हणजेच व्यास. ए बी. तर या तीन बाबी तुमच्या लक्षात आल्या का? पहा, एखाद्या वर्तुळामध्ये रेडियस काय असते, कॉर्ड काय असते आणि डायमीटर काय असते. आता आणखी एक गोष्ट लक्षात घ्या. डायमीटर जिथं आपण ड्रॉ केली आहे तिथं ऑलरेडी दोन रेडियस पण तयार झाल्या. पहा कोणत्या? ओ ए ओ बी. मग डायमीटरची लांबी किती असेल? दोन रेडियस इतकी. डायमीटरची लांबी किती असेल? दोन रेडियस, म्हणजेच दोन त्रिज्या. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो आणि त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो आणि त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते. हे लक्षात ठेवा. म्हणजे D = 2R या पद्धतीनं. आता परीक्षेमध्ये कसे प्रश्न येऊ शकतात? समजा इकडे लक्ष द्या. एक सर्कल आहे आणि तुम्हाला सांगितलं की रेडियस आहे या सर्कलाची. रेडियस म्हणजे काय? त्रिज्या. त्रिज्या आहे 4 सेंटीमीटर. केंद्रबिंदू आहे O. आता या केंद्रबिंदू पासून जर या वर्तुळाला कॉर्ड काढली, कॉर्ड, तर सगळ्यात मोठ्या कॉर्डची लांबी काय असेल? किती असेल? 8 सेंटीमीटर. तर असे प्रश्न आपल्याला आले पाहिजेत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे.
दुसरी गोष्ट, जर समजा या केंद्रबिंदूपासून 6 सेमी अंतरावर एखादा बिंदू असेल तर तो नेमकं कुठं असेल? वर्तुळाच्या अंतर्भागात, वर्तुळाच्या बाह्य भागात की वर्तुळावर? या केंद्रापासून 6 सेंटीमीटर अंतरावर एक बिंदू घेतला आपण, केंद्रापासून 6 सेंटीमीटर अंतरावर, तर तो वर्तुळावर असेल, वर्तुळाच्या बाह्य भागात असेल का अंतर्भागात असेल? का निश्चित सांगता येत नाही. A point takes 6 centimeter away from center. आता ही तुमची त्रिज्या किती आहे? 4 सेंटीमीटर. कुठे बी काढा 4 सेंटीमीटर, कुठेही काढा 4 सेंटीमीटर. मग आपल्याला याच्यापासून 6 सेंटीमीटर अंतरावरचा बिंदू घ्यायचा आहे, कुठे येईल? मग हे कळलं पाहिजे आपल्याला, असं ऍप्लिकेशन करता आलं पाहिजे. आता 6 सेंटीमीटरचा बिंदू तुम्ही जर काढलात या केंद्रापासून तर हा असा बाहेरच येईल कुठंतरी. इथं कुठेही काढा तुम्ही, इथंच बाहेरच जावं लागेल त्याला, मध्ये नाही जमणार ना, कारण तो 6 सेंटीमीटर आहे. कुठेही काढलात तुम्ही, कोण्याही बाजूला काढून बघा, एक्सटेरियर पॉइंट असेल हा, बाह्य भागात, वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये असेल 6 सेंटीमीटर अंतरावरचा पॉइंट केंद्रबिंदू पासून. तर असे प्रश्न आपल्याला लक्षात राहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हे जे वाक्य तुम्हाला सांगितलेत, सर्वात बिगेस्ट कॉर्ड म्हणजेच डायमीटर, डायमीटर इज डबल ऑफ रेडियस, रेडियस पेक्षा दुप्पट असते, तर असे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात, त्यामुळे याचा सराव करा. त्याचबरोबर आणखी एक वेगळा प्रश्न आपण पाहूयात. समजा सर्कलवर काही पॉइंट असतील, या सर्कलवर काहीतरी पॉइंट आहेत, समजा ए, बी, सी, डी आणि ई, तर हे पॉइंट जोडून किती कॉर्ड काढता येतील? असा प्रश्न विचारल्यास कसं करणार तुम्ही? एक तर तुम्हाला याचं सूत्र माहित नसेल तर काय करावं लागेल, ए पासून रेषा ओढून घ्यावी लागेल, 1 2 3 4. पुन्हा तुम्हाला बी पासून रेषा ओढून घ्यावी लागेल, 1 2 3, आणि बी पासून ये तिकडे ऑलरेडी ओढलेली आहे. त्यानंतर तुम्हाला सी पासून रेषा ओढावी लागेल, 1 2च. त्यानंतर डी पासून रेषा ओढावी लागेल, 1. आता हे रेषा मोजा, ए पॉइंट पासून किती रेषा निघाल? त्या काळ्या रेषा मोजा किती आहेत? 1 2 3 4. बी पासून हिरव्या रेषा किती निघाल्यात? 3. सी पासून किती रेषा निघाल्यात? 2. आणि डी पासून किती निघाल्यात? 1. ई पासून काढायची गरज पडली का? नाही, कारण ऑलरेडी सर्वला जोडला गेलाय. म्हणजे या ठिकाणी किती कॉर्ड झाल्या मग? 10. आणि याचं उत्तर बी ट्रायंग्युलर नंबर असते, लक्षात ठेवा शक्यतो, कारण बेरीज अशीच येत असते उलटी, 4 3 2 1. आणि हे जर सूत्रानं सोडवायचं असेल तुम्हाला, हे जर तुम्हाला ट्रिक्स न सोडवायचं असेल तर इथं पॉइंट किती आहेत बघा, पॉइंट किती आहेत? 5. मग काय करा, 5 आणि 5 पेक्षा लहान स्मॉल एकच नंबर म्हणजे 4 छेदामध्ये 2 हा गुणाकार करून घ्या. 2 1 2, 2 2 4, 5 2 10. कोणतं लक्षात ठेवायचं तुम्ही ठेवा.